हा समोसाचा आवाज ऐकला का एकदम असे मस्त कुरकुरीत झालेले आहेत समोसे. कसे आहात? मस्त मजेत ना? चला तर आज बनवायचा आहे समोसा. एक वाटी मैदा घ्यायचा, मीठ घालायचं त्याच्यामध्ये, थोडासा ओवा घालायचा आणि आपण पोहे खातो ना तेवढे 2 चमचे ना तेल घालायचं. खूप घालायचं नाही, तूप वगैरे काहीच घालायचं नाही. तेलामुळे ना इथे खूप क्रिस्पीपणा येतो समोसाला. सगळं छान असं तेल पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं. मिक्स झाल्याच्यानंतर पाणी थोडं थोडं करून घालायचं. पाणी एकदम घालायचं नाही आणि पीठ जे आहे ते आपल्याला एकदम घट्ट मळायचं. पातळ पीठ बिलकुल करायचं नाही. अशा पद्धतीने आहे ना एकदम घट्ट पीठ करून घ्यायचं, झाकून ठेवायचं. मसाल्यासाठी धणे, बडीशेप आणि जिरी घेतलेलं आहे. हिरवी मिरची, आलं, लसूण घेतलेलं, 3 बटाटे उकडून घेतले होते मी. जे आपण धणे, बडीशेप घेतलेले आहे, जिरी ते सगळं भाजून घ्यायचं. बारीक गॅसवर थोडंसं बारीक करून घ्यायचं मिक्सरमध्ये. तेल घालायचं पॅनमध्ये. जे वाटलेलं आहे आपण ते घालून घ्यायचं ह्याच्यामध्ये. तसंच आपण हिरवी मिरची, आलं, लसूण हेही वाटून घेतलेलं आहे, तेही घालून घ्यायचं. वास खूप छान येतो तेलामध्ये घातल्यावर. बारीक गॅसवरच मसाले परतायचे, मोठा गॅस ठेवायचा नाही. बटाटे घालून घ्यायचे, तेही छान असे परतून घ्यायचे. हळद घालायची थोडीशी तुम्हाला आवडत असेल तर. मीठ घालून घ्यायचं. मॅशरच्या साहाय्याने ना सगळे बारीक करायचे. खूप बारीक करायचे नाही, थोडेसे मोठे बटाटे ठेवायचे म्हणजे खायलाही छान लागतात. तुम्हाला नसेल आवडत तर पूर्ण बारीक केले तरी काहीच हरकत नाही. चाट मसाला घालायचा, तो नसेल तर लिंबाचा रस पिळायचा इथे. खूप छान भाजी होते. सगळी मिक्स करून घ्यायची. गरम मसाला आणि थोडीशीच लाल मिरची पावडर घालायची. सगळं परत एकदा मिक्स करून घ्यायचं. इथे मी शेंगदाणे, भाजलेले शेंगदाणे घातले. खूप छान टेस्ट येते. तुम्ही एकदा असे नक्की करून पहा. भाजी पूर्ण थंड करून घ्यायची. भाजी गरम बिलकुल ठेवायची नाही. पीठ बघू शकता आपलं छान असं घट्टच आहे, पातळ नाही आहे. थोडंसं पीठ किंवा मैदा घ्यायचा, त्याच्यामध्ये गोळा घालून लाटून घ्यायची एक पोळी आपण इथे. खूप पातळ करायची नाही, खूप जाडही ठेवायची नाही. मीडियम प्रकारे अशी लाटून घ्यायची. मध्ये त्याला 2 असे भाग करून घ्यायचे चाकूच्या साहाय्याने किंवा कटर असेल त्याच्या साहाय्याने करून घ्यायचं. त्यातला एक भाग साईडला ठेवायचा, एक भाग घ्यायचा. एका पुढच्या बाजूला ना पाणी लावून घ्यायचं इथे आणि ना एकावर एक असे 2 भाग आहेत ना घालून घ्यायचे. इथे दोन्ही साईडला बरोबर पाणी लावून घ्यायचं. बरोबर एकमेकाच्या ह्याच्यावर चिटकून घ्यायचे, जेणेकरून की ना समोसाची भाजी भरल्यावर ती भाजी बाहेर येणार नाही. अशा प्रकारे ना सगळे चिटकून घ्यायचे. असं हातावर धरायचं बोटांवर, असा टोपीचा आकार द्यायचा आणि भाजी भरून घ्यायची. त्याच्यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त भरू शकता. भाजी जेवढी जास्त भरेल तेवढा समोसा खायला खूप छान लागतो. मला भरपूर भाजी आवडते म्हणून मी बटाट्याची भाजी भरपूर भरली. असा पूर्ण पॅक करून घ्यायचा. वरतीही पाणी लावायचं चिटकत नसेल तर. इथे अशी घडी मारायची मी दाखवल्याप्रमाणे आणि जे आपला पुढचा जो टोक आहे आणि ही घडी बरोबर अशी चिटकून घ्यायची आधी आणि मग साईडनी बरोबर समोसा चिटकून घ्यायचा. छान असा आकार पण येतो आणि दिसायला पण छान वाटतात. पळपटावर ठेवून असे सगळं पॅक बंद करायचा, सुटणार नाही तेलामध्ये, ह्याची काळजी घ्यायची. अशा पद्धतीने मी दुसराही समोसा तुम्हाला दाखवते भरून. अशाच पद्धतीने भरून घ्यायचा. दोन्ही कडा एकमेकाला बरोबर चिटकल्या पाहिजे, जेणेकरून की तेलात टाकल्यावर समोसा जो आहे तो आपला सुटणार नाही. असा हातावर कोण धरतो आपण तसा घ्यायचा. भाजी भरून घ्यायची, हातानेच भरायची, छान अशी प्रेस करायची खाली. परत एकदा पुढचा जो कोना आहे त्याला असा इथे पिळा मारायचा आणि पुढचा जो टोक आहे ते दोन्हीही एकमेकांना चिटकून घ्यायचे. पूर्ण असे पॅक करून घ्यायचे म्हणजे तेलात समोसे सुटत नाही. आपल्याला तेल गरम करायला ठेवायचे एका गॅसवर. बारीकच गॅस ठेवायचा, मोठा ठेवायचा नाही. खूप तेल तापलं असेल तर बारीकच गॅस करायचे. थोडंसं तेल तापलं होतं माझं जास्त, तर समोस्यांना असे बुडबुडे आले. असे बारीक गॅसवरच समोसे भाजायचे. थोडासा पेशन्स ठेवायचा. खूप छान आणि क्रिस्पी होतात समोसे. 2 टिप्स आहेत. पीठ जे आहे ते खूप घट्ट ठेवायचं, पातळ बिलकुल करायचं नाही. समोस्यामध्ये इथे मिरची घालायची, खूप छान टेस्ट येते. व्हिडिओ थोडा जरी आवडला तरी लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग बाय.